नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरती 2025साठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना डॅश यांनी केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग। तर पहा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही भगतसिंग यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 25 वर्ष पूर्ण। तर विधानसभा सदस्यत्वाकरिता पहा वयाची किमान पात्रता ही 25 वर्ष पूर्ण इतकी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, धोंडो केशव कर्वी यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सन 1893 साली। तर धोंडो केशव कर्वी यांनी पहा विधवा विवाह संघाची स्थापना ही सन 1893 या वर्षी केलेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कुचिपुडी। तर कुचिपुडी हा महाराष्ट्र राज्याचा नृत्य प्रकार नाही। तर कुचिपुडी हा जो नृत्य प्रकार आहे तर तो पहा कोणत्या राज्याचा आहे? तर तो आंध्र प्रदेश। कोणत्या राज्याचा आहे? आंध्र प्रदेश या राज्याचा तो नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 5, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार। तर तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे। तर पहा, संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 511। तर भारतीय दंड संहिता 1860 मध्ये पहा एकूण 511 कलमे ही समाविष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल। तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पहा बाऊल हा लोककला प्रकार खूप प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन। तर भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश। तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा पहा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून नाही। प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2 ऑक्टोंबर। तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा दरवर्षी 2 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो। तर 2 ऑक्टोंबर या दिवशी पहा महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते। प्रश्न क्रमांक 12, ATMचे पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा। तर पहा ATMचे पूर्ण रूप तर पहा A म्हणजे ॲटोमेटेड, T म्हणजे टेलर आणि M म्हणजे मशीन। ॲटोमेटेड टेलर मशीन हे ATMचे पूर्ण रूप आहे। प्रश्न क्रमांक 13, महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र राज्य।
तर महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी पहा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अंडी. तर ड जीवनसत्व हे पहा अंडी या पदार्थामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असते. प्रश्न क्रमांक 15. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वाघूर. तर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही वाघूर या नदीच्या तीरावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रत्नागिरी. तर पहा लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते आहे? तर ते रत्नागिरी हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणता रोग हा वंशागत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 1 आणि 2. तर पहा पुढीलपैकी कोणता रोग हा वंशगत आहे? तर पहिला आहे उच्च रक्तदाब आणि दुसरा आहे मधुमेह. हे जे 2 रोग आहेत तर ते वंशगत आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे राष्ट्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा धर्मनिरपेक्ष. तर भारत हे पहा धर्मनिरपेक्ष या प्रकाराचे राष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश या साली करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1992. तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना पहा सन 1992 या साली करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अण्णा हजारे. तर पहा माझे गाव माझे तीर्थ हे जे आत्मचरित्र आहे तर ते अण्णा हजारे यांचं आहे. प्रश्न क्रमांक 21. कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 व्हिटॅमिन अ. तर कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने व्हिटॅमिन अ या जीवनसत्वास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 50%. तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पहा एकूण 50% आरक्षण हे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भातसा. तर भातसा ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 24. भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 2008. तर 2008 या वर्षी पहा भारतामध्ये IPLची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25. बारडोली सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सरदार पटेल. तर सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 26. पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्कोलॉजी ही संस्था कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रेटर नोएडा. तर पहा ग्रेटर नोएडा या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्कोलॉजी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी? तर ते ग्रेटर नोएडा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. पायलेरिया मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दात आणि हिरड्या. तर पायलेरिया हे पहा मानवी शरीराच्या दात आणि हिरड्या या भागाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते?
तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 356. तर पहा राष्ट्रपती राजवट ही भारतीय घटनेच्या कलम 356 या कलमान्वये लागू करता येते. प्रश्न क्रमांक 29. भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे अस्तित्वात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पटना. तर पटना या ठिकाणी पहा भारत आणि आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे अस्तित्वात येणार आहे. कुठे येणार आहे? तर ते पटना या शहरामध्ये येणार आहे. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात डॅश हा हक्क आपोआप निलंबित होतो. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार. तर पहा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा जो आपल्याला हक्क आहे तर तो पहा आपोआप निलंबित होतो. प्रश्न क्रमांक 31. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ग्रह आणि तारे. तर ॲस्ट्रॉनॉमी ही जी संज्ञा आहे तर ती पहा ग्रह आणि तारे यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तुकाराम बोलोबा आंबिले. तर संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव हे तुकाराम बोलोबा आंबले आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणाला गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दलाई लामा. तर पहा दलाई लामा यांना गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 34. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा फॉलिक ॲसिड. तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी फॉलिक ॲसिड हा घटक महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब. तर पहा ब हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. प्रश्न क्रमांक 36. यकृतात पेशींनी कोणता द्रव शोषून न घेतल्यास कावीळ हा रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 बिलिरुबिन. तर पहा यकृतात पेशींनी बिलिरुबिन हा द्रव शोषून न घेतल्यास कावीळ हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 37. फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागामध्ये प्रथम येते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा डावे अलिंद. तर फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त हृदयाच्या डावे अलिंद या भागामध्ये प्रथम येते. प्रश्न क्रमांक 38. कटी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 कंबर. तर पहा कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कंबर असा होतो. प्रश्न क्रमांक 39. पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा वाया जाणे काय होतो? वाया जाणे असा अचूक अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 40. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर डोंगर उकरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ योग्य काय होईल? तर ते प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे असा अर्थ होतो.